2026मध्ये या 4 राशी होणार करोडपती. या 4 राशींचा सुवर्णकाळ सुरू. यात तुमची रास आहे का? नमस्कार मित्रांनो, फक्त या 4 राशींचा खरा भाग्योदय होणार आहे आणि त्यातीलच एक रास अशी आहे जिने गेल्या 3 वर्षात खूप संघर्ष केला आहे. जर तुमची रास या 4 राशींमध्ये असेल तर सप्टेंबर नंतर तुमचं आयुष्य बदलू शकते, पण ऑक्टोबरपूर्वी एक मोठी चूक तुम्ही टाळावी. म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. 2026 हे सर्वांसाठी सारखंच वर्ष असणार नाही, पण 4 राशींसाठी हे वर्ष आयुष्य बदलणारे ठरू शकतो. आणि यात 4 राशींनी मागील काही वर्षात जितका संघर्ष केला तितका कदाचित इतरांनी केला नसेल. म्हणूनच त्यांना 2026मध्ये विश्व परतफेड देणार आहे. हा व्हिडिओ मध्येच कुठेही स्किप करू नका, कारण शेवटी मी एक महत्त्वाचा महिना सांगणार आहे जो सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. सर्वप्रथम मेष रास, ज्यांनी 2023 पासून सतत धावपळ केली आहे, मेहनत केली आहे, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा आला आहे. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना भीती वाटली आहे, गुंतवणूक केली तरी पण अडकले आहे, नोकरीत मेहनत केली पण कौतुक कमी मिळालं आहे. अशा ही मेष राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष परतफेडीचं आहे. विशेषतः ऑगस्ट दरम्यान अचानक आर्थिक हालचाल सुरू होऊ शकते. अडकलेला पैसा परत मिळू शकतो, नवीन नोकरीची संधी मिळू शकते किंवा छोटा व्यवसाय मोठा होण्याची दिशा देऊ शकतो. आणि सप्टेंबर नंतर मेष राशीला असा निर्णय घ्यावा लागू शकतो जो पुढील 5 वर्षांची श्रीमंती ठरवेल. जर तुमची रास मेष असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि पूर्ण विश्वासाने लिहा, कारण तुमचा संघर्ष वाया जाणार नाही. नंबर 2, सिंह रास, ज्यांनी गेल्या 2 वर्षात मानसिक ताण खूप सहन केला आहे. कुटुंबात जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, पैसा येतोय पण तो टिकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण सिंह राशीचा एक गुण म्हणजे ते कधी हार मानत नाही आणि म्हणूनच 2026मध्ये एप्रिलनंतर त्यांचा आत्मविश्वास परत वाढेल. जुलै आणि ऑक्टोबर हा काळ सिंह राशींसाठी सुवर्णकाळ ठरू शकतो. विशेषतः ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठी आर्थिक संधी किंवा मालमत्तेचा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. आणि जर सिंह राशीने या काळात योग्य निर्णय घेतला तर पुढील काही वर्ष आर्थिक स्थैर्य मिळू शकते. जर तुमची रास सिंह असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा, कारण तुमच्या धैर्याची परीक्षा संपत आली आहे. आता 3 नंबर, तुळ रास, ज्यांनी आयुष्यात समतोल राखण्याचा प्रयत्न केला पण स्वतःसाठी निर्णय घेताना नेहमी मागे राहिले, कुटुंबासाठी खर्च केला, स्वतःची स्वप्ने पुढे ढकलली आणि त्यामुळेच आर्थिक वाढ मोठी थांबली. पण 2026मध्ये विशेषतः जून ते सप्टेंबर दरम्यान तुळ राशीसाठी उत्पन्नाचा नवीन मार्ग सुरू होऊ शकतो. एखादी साईड इन्कम अचानक वाढू शकते किंवा जुना प्रोजेक्ट पूर्ण होऊन पैसा हातात येऊ शकतो. आणि डिसेंबरमध्ये मोठी खुशखबर मिळण्याची तुमच्यात जास्त शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, तुळ राशीच्या लोकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवावी की स्वतःवर शंका घेणं थांबवलं पाहिजे. जर तुमची रास तूळ असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सेव्ह करा, कारण तुमची वेळ सुरू होऊ शकते. आता चौथी आणि महत्त्वाची कुंभ रास, ज्यांनी सर्वात जास्त अनिश्चितता अनुभवली आहे. कधी पैसा आला तर कधी अचानक तो खर्चही वाढला, कधी योजना तयार केली तर काही कारणाने ती पुढे ढकलावी लागली. पण कुंभ राशींचे लोक वेगळा विचार करतात आणि म्हणूनच 2026मध्ये फेब्रुवारीनंतर हळूहळू स्थिरता येईल आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ कुंभ राशीसाठी खूप मोठा आर्थिक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. विशेषतः नोव्हेंबरमध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो जो पुढील काही वर्षाची प्रगती ठरवेल. जर तुमची रास कुंभ असेल तर कमेंटमध्ये 2026 माझं वर्ष आहे असे लिहा, कारण तुमचं नशीब वळायला सुरुवात आता होऊ शकते. आणि जे काम पुढे ढकलत आहात ते सुरू करा, कारण संधी तयार मनालाच मिळते. मित्रांनो, जर तुम्ही अजून इथपर्यंतच ऐकत असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही, याचा अर्थ तुम्ही बदलासाठी तयार आहात आणि तुमच्या जीवनात बदल हा घडायलाच हवा. कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा, कारण मला पाहायचं आहे या 4 राशींपैकी सर्वात जास्त कोण आहे भाग्यशाली
आणि लक्षात ठेवा, 2026मध्ये ज्यांनी संघर्ष केला आहे त्यांनाच त्यांची परतफेड नक्की मिळेल. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.